नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहे कणकीपासून धापोळे. चला तर मग बघूया. त्यासाठी मी इथे एक पायली कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला लाल तिखट 2 चम्मच घालून घ्यायचं आहे, थोडं ओवा घालून घ्यायचा आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालून त्यामध्ये पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला 2 चरवी आंदण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पाण्याला छान अशी वाफ आली पाहिजे. नंतर छान पाण्याला अशी वाफ आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आहे. इथे मी वाफ येण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान अशी वाफ आली आहे. त्यामध्ये आपल्याला हे जे भिजून घेतलेलं पीठ आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. मी इथे छान असं घालून घेत आहे. आपल्याला चवीप्रमाणे यामध्ये मीठ, ओवा, तीळ, जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे. मी सगळं पीठ छान असं घालून घेत आहे. जर तुम्हाला पाणी थोडं काढून घ्यायचं आहे, लागत असेल तर नंतर वरून आपल्याला गरम पाणी यामध्ये घालू शकता. छान असं रवीच्या साहित्यानं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्या गुठल्या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि यम्मी डिलिशियस आपले इथे ज्वारीचे पापड मी इथे सगळे उन्हात टाकून घेत आहे. वाळवण स्पेशल रेसिपी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. अशाच निरनिराळ्या रेसिपीसाठी श्रीज किचनला फॉलो करा.